ma'am. How are you doing? Jay, Nick. Nice to meet you, sir. हो, तर मित्रांनो हा ट्रॅक्टर 1964 चा आहे. लांबच्या लांब शेती आहे, असं नाही की 5 एकर 10 एकर, एकदम हजार एकर या साईडला तुम्हाला जमीन दिसेल. How much you make in a year? Everything with the farm, your crops, your milk, everything. How much? Money? Yeah. नमस्कार मित्रांनो, तुम्ही स्वागत आहे माझ्या एका नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. तर आज मी तुम्हाला मित्रांनो अमेरिकेतली शेती दाखवणार आहे आणि याच्यासोबत एक डेअरी फार्म पण आहे, तो पण दाखवेल. आणि ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला प्रॉपर शेती दाखवेल. नंतर इथे शेती कशी केली जाते, आपल्याकडे आजोबा पण आहे, ते पण एक्सप्लेन करतील आपल्याला आणि सांगतील की अमेरिकेतली शेती कशी केली जाते, किती उत्पन्न घेतलं जातं, कोणते कोणते पिकं घेतले जातात, इथल्या शेती कोणत्या पाण्यावर डिपेंड असते का पावसावर डिपेंड असते. तर सर्व आपण आजोबांना विचारू आणि ब्लॉगला सुरुवात करू. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर निखिल इन USA चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, सो दॅट मी तुमच्यापर्यंत असेच नवीन भारी ब्लॉग घेऊन येऊ शकेल. तर चला, लेट्स गो. तर इथं मित्रांनो हे आईस्क्रीम बटर त्याचं प्रोडक्शन करता तुम्हाला. सो आपल्याकडे इथे लाईक यांचं हे डेअरी फार्म हे ओन करतात. तर आपण त्यांना काही प्रश्न विचारूया. सो हॅलो मॅम, हाऊ आर यू डुईंग? I'm doing good, thanks. नाईस. व्हॉट्स युअर नेम? Jean Hansen. Jean Hansen? Wow. So this dairy farm, you own this? Yes, my husband and I and our 4 sons. नो आता ह्या मला सांगताय की 1864चं हे डेअरी फार्म आहे. तर About 350 on the farm. अच्छा. तर मला त्या सांगताय की 150 इथे गायी आहे. आणि व्हॉट काइंड ऑफ ब्रीड्स यू हॅव अँड लाईक यू नो व्हॉट काइंड ऑफ अमेरिकन काउज यू हॅव? They're Holsteins. Holsteins? Registered Holsteins. Oh, is it Jersey? Like there's one type of They're black and white. black horse? There'll be some red and white ones down there too. Oh. And there's some black cows down there too that are called the Wagyu. Wagyu. तर मी त्यांना विचारलं की तुम्ही गाईंना काय खायला देता. ते बोलले की मका खायला देतात, नंतर जो चारा असतो त्या पण इथे खायला देतात. सो इन इंडिया वी हॅव लॉट ऑफ फार्मिंग, you know, but I saw that Indian cows are a little bit thinner, but the American cows, they are so big and strong. So what's the reason behind that? Feed? Oh. The feed quality here is probably far greater than what it is in India. Oh, okay. Corn. So in India, mostly we feed them grass, you know, we say chara in Marathi. तर त्यांना सांगतो इंडियात आपल्याकडे गायींना चारा खायला देतात, बट त्या म्हणतात की इथल्या गायी एवढ्या जाड्या का असतात, कारण ते एकदम स्ट्रॉंग, यु नो, फूड जे असतं ना, चारा झालं, नंतर मका झालं, मिनरल्स झालं, तर ते खायला देतात. सो दी कॅपॅसिटी ऑफ मिल्क दे आर गिविंग, इज इट मोर लाईक व्हॉट्स द कॅपॅसिटी, हाऊ मच वन एक गाय दिवसाला 20 गॅलन दूध देते. आता मला माहीत नाही ॲक्च्युली, मला लाईक माझं एवढं शेती बॅकग्राऊंड नाही आहे. मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की आपल्याकडे एक गाय दिवसाला किती दूध देते. इथल्या जास्त येतं की आपल्या इथं जास्त येतं? टू टॉक टू यू अँड आय एम सो हॅपी टू सी हाऊ's going on here. It's going well. They're getting ready to have their breakfast on the farm with Santa, their event with Santa. Santa Claus next week or this weekend. तुम्ही बघितलं की हे जे कुटुंब आहे 1864 साली यांनी हा गोठा निर्माण केला होता. जसं मी तुम्हाला नेहमी ब्लॉगमध्ये सांगत असतो की मी ज्या राज्यात राहतो
तर इथे खूप जास्त शेती करता, त्यामुळे शेतीला जोडधंदा तुम्हाला माहिती आहे, दुग्ध व्यवसाय पण किती मोठ्या प्रमाणात भारतात पण केला जातो, तसं अमेरिकेत पण खूप जास्त केला जातो. आणि यांचं लाईक मागच्या साईडला गोठा आहे आणि हा जो त्यांनी डोम बांधला आहे इथे त्यांनी प्रोडक्शन पण स्टार्ट केलं आहे. दूध झालं, दही झालं, बटर झालं. तर जे पण इथले अमेरिकन लोक असतात ते सुट्टीच्या दिवशी येतात आणि यांच्या या धंद्याला पण काय म्हणतात ना चालना भेटते. तर आता तुम्ही बघू शकता किती स्वीट काय म्हणतात ना स्वीट कपल आहे आजी आजोबा. या साईडला त्यांना अवॉर्ड्स पण भेटले, तुम्ही बघू शकता. 2013 आयोवा मास्टर फार्मर अवॉर्ड जे. Hello, sir. Hi. How are you? Yeah, he'll take care. He's got more answers. Oh, sure. What's your name? Jay. Jay. Nick. Hi, Nick. Nice to meet you, sir. We're gonna start with the farm. So, I gotta put my warm clothes on. Exactly. Change my shoes. So people from India is watching you. Shoes on. Exactly. आता आजोबा त्यांचे बूट घालताय. So how old are you, sir? I am 75. 75? Yep. वाव. 75 वर्षाचे मित्रांनो आजोबा, तरी एवढे दणकट जोरात काम करतात. तर खूप शिकण्यासारखं अशा लोकांकडून मला खूप मोटिवेशन भेटतं. एवढं वय झालं तरी पण काय म्हणता ना एखाद्या गोष्टीची आवड असेल तर कष्टाला मागं पुढे बघत नाही. आपल्याकडे पण शेतकरी खूप मेहनत करतात, त्यांना पण माझा सॅल्यूट आहे. That tractor is 1964. 1964? Yep. हो. तर मित्रांनो हा ट्रॅक्टर 1964चा आहे, इंटरनॅशनल ब्रँडचा. सो आर दे स्टिल मेकिंग दिस ब्रँड ऑर नो? No. That's what I'm thinking. This is the first time I heard this. I can still get parts for it. But Oh, okay. Nice. Oh, what is this? Those are cheese curds and beef samples. Wow, thank you. That we make here. Yeah, yep. त्यांनी मला चीज खायला मित्रांनो. They sampled at our store today. Oh, okay. तर हेच बटर आहे मित्रांनो, जसं की मी तुम्हाला बोललो. या साईडला यांनी आईस्क्रीम पण ठेवले, तुम्ही बघू शकता. सो वी आर गोइंग बाय कार? yeah. Oh, okay. Have a seat. Oh, थँक यू. जीप ब्रँडची गाडी मित्रांनो. तर अमेरिकेत, नॉर्थ अमेरिकेत जीप खूप जास्त वापरल्या आता. आपल्याकडे पण गावाकडे तुम्हाला आठवत असेल की जिपडं म्हणायचो आपण, तर ती पण जीप कंपनीचीच गाडी होती मित्रांनो. मित्रांनो एवढं वय तरी सुद्धा आजोबा स्वतः गाडी चालवतो, तुम्ही बघू शकता. तर इथे तळ आहे मित्रांनो, तुम्ही बघितलं ना ते पूर्ण फ्रीज झालंय, बर्फ झालाय त्याचा. You don't want to go ice skating on the water. No. Oh, really? So you have your land also? You own a land? Wow. We have 450 acres. Oh, 450 acres. All of it is on this side of the road. Oh my God. तर मित्रांनो आजोबा म्हणतात त्यांची 450 एकर जमीन आहे. So in India we have mostly like 100 acres, 50 acres, 10 acres. We don't have like 450 acres straight away. तर मित्रांनो हे शेती यांची 1864 पासून चालू झाली होती. तर युअर ग्रँडफादर स्टार्टेड दॅट? Great grandfather. वाव. He came from Germany. जर्मनी? ओके. तर ते सांगताय की त्यांचे जे ग्रँडफादर होते ना, तर ते US मध्ये आलेले, ते जर्मनीचे होते. त्यांनी ही लँड ओन केली 1864 साली आणि आता ही कंटिन्यू करताय. So what are the crops you are getting here? We just went past an alfalfa field back there. What else exactly? You have corn, soybeans. What else? There's alfalfa there. Alfalfa? That will. What is that? Corn. Corn. Okay. Getting corn next year. So alfalfa is a legume plant. Legume? Legume. High in protein. Oh. So we use that as a main roughing source for cows. तर मित्रांनो ते सांगते की लेग्युम्स, एक अल्फाल्फा नावाचं एक लेग्युम्स आहे, तर त्याची ते शेती करतात. ऑल लँड इज युअर? This is alfalfa here. Oh. Yeah, our land goes on this end of the farm. Our land goes to where that cornfield is over there. Yeah. We don't grow very many soybeans. Oh, no soybeans? Very few. Very few. Nice. So we feed the alfalfa and corn to the cows. Oh, nice. And how you make how exactly, do you have workers
for your land, or how you get help for your? We have workers for the farm. Oh, okay. There you can get a close-up view of the alfalfa. Oh, okay. तर मित्रांनो आता आजोबांनी इथे गाडी स्टॉप केली. तुम्हाला दाखवतोय कसं दिसतं. It's starting to wilt a little bit because it got frozen. ओके. तर आता बर्फ पडतोय त्यामुळे मित्रांनो हे सर्व फ्रोझन झालंय. पण हे पीक काहीतरी असं दिसतं, तुम्ही बघू शकता. आणि पूर्ण तिथपर्यंत 450 एकर त्यांची स्वतःची जमीन आहे. किती भारी वाटते बघा अमेरिकेच्या शेतात. तुम्हाला अमेरिकेत शेत बघायचं होतं तर पूर्ण ब्लॉग बघा, खूप भारी आहे. आता आम्ही तिकडे चाललोय गाईच्या गोठ्यात. चला. So this is the end of our south. Oh, end of your south. South side. तर आता हा इकडे मित्रांनो बांध आहे, त्या साईडला दुसरी जमीन आहे, इकडची आजोबांची जमीन आहे. Cold? Yeah. आजोबांना पण कळालं की मला खतरनाक थंडी वाजते. बंद केलं तिने लगेच. So you are a proper farmer? What you did in your all life? You are an engineer? What exactly you do? I went to school. I became a agriculture teacher. Oh, nice. So I taught high school for 2 years. Wow. Agriculture? Agriculture. Nice. And then I moved back to the farm in 1974. Wow. जो म्हणतायत ते ॲग्रिकल्चरचे शिक्षक होते, प्रोफेसर होते. आणि त्यानंतर त्यांनी 1974 साली स्वतःची जी त्यांची वडिलोपार्जित जी शेती होती ती कंटिन्यू केली. सो व्हॉट्स द मेन रिझन? आता मी पुढचा प्रश्न त्यांना असं विचारतो मित्रांनो की अमेरिकेची शेती एवढी डेव्हलप काय, तर बघू त्यांचं उत्तर काय असतं. So why the American farms is so, organized and lot of technology? What's the reason behind that? Why are you making too much crops, money, production? Last year. Oh, really? So it took almost all of our 450 acres to feed the cows. Oh my God. Now this year we had plenty of moisture. So we had really good crops. Nice. So we got crops to sell. Oh. Extra crops to sell. So how you get a water for your crops? Rainfall. Rainfall? Mm-hmm. But we have very less rainfall in this state, Iowa. Mostly we have snow, right? No. No? Oh, okay. We have about 28 to 30 inches of rainfall per year. Oh, okay. But last year we only had about 12. 12? 12. Oh. So that's why we didn't get good crops last year. But normally we have plenty of rain to. And we also have tile in the ground to drain away the excess water. Oh. So just because of that few water, that rainfall, the crops are survive? So you store them? The crops? No. You store the rainfall water? The ground does. Oh, the ground does, but not with the pond or something like that. The soil is made so that there's clay, and the clay holds the water, and the plant roots can go down and suck up the water. तर आज आम्ही म्हणताय मित्रांनो की जे रेनफॉलचं जे वॉटर असतं 1-2 महिने पडतं, तर त्याच्यावरच ही शेती चालते. पण मला थोडा डाऊट आहे की कारण एवढी मोठी शेती बघता 1-2 महिन्याच्या पाण्यावर कसं काय टिकू शकते. सो मे बी ते स्टोअर पण करत असेल. ते म्हणताय की हे जे जमीन असते ती सोक करून घेते पूर्ण पाणी. तर चला बघू आपण आता पुढे काय होतं. सो दिस वन यू जस्ट डिड, सो इन माय लँग्वेज इट्स सेड नांगरणी. सो यू जस्ट what call in English? This one? This grew corn last year. Oh, okay. तर इथे मित्रांनो मका होता, त्यांनी जस्ट काढला. आता मला एवढी शेतीची माहिती नाही मित्रांनो. मला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा की एक्झॅक्टली काय चाललंय इथे. मी तुम्हाला दाखवायचा पुरेपूर प्रयत्न करतोय. तर इथे म्हणताय की सोयाबीन होतं.
we like to use. See, we harvested whole plant off of this. Okay. So we like to do tillage to prevent some erosion when the snow melts. Nice. We can get up to 30 to 40 inches of snow some years. Some years we only have 10. So it varies. Exactly. A lot. Exactly. So how many months you can get a corn? So let's say you planted a corn. After how many months? We can do one crop always. We plant the corn earliest April 15th. Okay. And sometimes late May 15th. Okay. Depends on the rains. And then we have the harvest. Largely at end of September. April, May, June, July. 4 to 5 months. It takes. Well, we have corn of different maturities. We plant 104-day corn. Up to 115-day corn. Wow. That's the time it takes for the crop to nice mature out. तर मित्रांनो आम्ही शेतातून अशी वाट काढतोय. प्रॉपर शेतात त्यांनी गाडी घातली आहे. This is not ours. No, this is someone else. Yeah, this is someone else. तर हा बांध आहे मित्रांनो. आजोबा म्हणतात त्या साईडला दुसऱ्यांची शेती ती आणि ही आपली शेती आहे आजोबांची. तर पुढचा प्रश्न मित्रांनो आपण आजोबांना असं विचारू की अमेरिकेत शेतीला किती प्राधान्य देता आणि उत्पन्न कसं येतं. So uncle, my next question is how is the scope of farming in United States? The scope? Yeah, scope, and is it profitable or? The type of farming varies where you are located in the state. If you go south, you find citrus. You find cotton. Cotton. If you go west, you'll find more wheat. Wheat, yeah. Small grains. Yeah. And irrigation. Yeah. Pump the water out of the ground. If you go north, you run into more small grains. Okay. So it all depends on where you're located. And the row crop farming. And small grain farming has come to the point where maybe an average size farm is 1,000 acres. Okay. We have farmers in our neighborhood that will farm 5,000 and 7,000 acres. Oh wow! So you see, when we have 450, that's not very much. So the reason why that has to happen is John Deere tractors are so expensive. Yeah. You have to have a lot of land. Exactly. To make it pay off. Yeah. And it all depends on the markets and the prices. Yeah. Normally, we like to get 150 bushels an acre for corn. And 70 beans. And this year, we got 70 beans and 300 bushel of corn per acre. Wow. That's how good of a year we had. And we had lots of alfalfa too. Yeah. So usually in India, most of the farmers depend on, so it's so hard. So let's say there's no rain, no money. That's why a lot of farmers are suiciding nowadays in India. And the government... You said suicide? Suicide, yeah. So there's no money, right? How can they survive? Yeah. And government, there's no subsidy, there's no money. So it's so frustrating. Government just making money for their profit. That's it. We get a little bit of subsidy here. Not enough. तर मित्रांनो मी तेच सांगतो की आपल्या इंडियामध्ये बिचारे शेतकरी पावसाच्या पानावर अवलंबून असतात आणि गव्हर्नमेंट पण काही सपोर्ट देत नाही, पिकांना भाव देत नाही. पण इथे ते म्हणतात की गव्हर्नमेंट सबसिडी पण देते आणि
देते एवढे नाही देत, पण त्यांच्याकडे नैसर्गिक संसाधन जेवढं मोठे आणि एवढं डेव्हलप आहे यांचा देश की त्यांना गरजच पडत नाही पावसाच्या पाण्याची नंतर बाकीच्या यांची. सो आय वॉज टॉकिंग दॅट द युनायटेड स्टेट्स इट्स सो डेव्हलप, दे डोंट डिपेंड ऑन सबसिडी. यू हॅव युअर ओन own money, you have a lot of your own money and technology. You don't need to depend on government. Right. Exactly. There's a little bit of subsidy, but yeah, not enough to do any good. Exactly. And mainly the nature supporting you. What do you think? What? The nature or the reserve farming practices. Farming practices. And techniques. Yeah. Some of the really big farmers are using a lot of technology. Like the GPS really? Of the tractors. They're using we call it grid soil sampling. So every so many acres there's a soil sample. And you plug that into your computer when you are operating. That will tell, the computer will tell like the sprayer how much spray to spray in that spot. Or how much fertilizer to put into that spot. Oh my god. तर आजोबा असं म्हणताय की इथे काय म्हणतात ना, शेतीमध्ये GPS लावला असतो ट्रॅक्टरमध्ये, जे डिसाईड करतं मला किती खत टाकायचंय, किती पाणी टाकायचंय त्या पिकांना. म्हणजे एवढी आधुनिक शेती इथे केली जाते. आणि इथे मित्रांनो जी खताची फवारणी असते ना ती सुद्धा हेलिकॉप्टर मधून केली जाते. सो अंकल, दी fertilizer they're spraying from the helicopters, right? No. I saw one time when I was coming from Des Moines, there is they have their own aeroplanes to. That would be insecticides. Oh, insecticide, right? Yep. And fungicides. तर तेच मित्रांनो हेलिकॉप्टर मधून ते फवारणी करतात. ते बघून म्हटलं यार कुठे गेलाय यांचा देश. आपला पण त्याच वाटेवर आहे. तर फक्त थोडे प्रयत्न गव्हर्नमेंटला सर्वांना काय म्हणतात ना मनापासून करायची गोष्ट हवी. It's not ours. Oh. This one over here is ours. तर ही आपली, ही दुसऱ्यांची मित्रांनो. And this is what the cornfield looks like when only the grain is taken off. Yeah. All the other material cash is left. In India also we have a lot of corns, but we have small acres, you know. So our land goes all the way to the highway over here. Okay. This little old farmstead is ours. Okay. तर तिथपर्यंत मित्रांनो शेती आहे. आजोबा म्हणताय तो जो हायवे आहे ना त्याला लागून. So all this, so let's say you have to use a tractor, right? Over here, who is using that? You have like humans, or you have robots or tractors? We have people driving the tractors. People, right? Yeah. So let's say for 400 acres, how many people you need? We have the dairy herd, the cropping, the processing, and then we retail our production. Okay. So we have like 40 or 45 employees. 45 employees. म्हणता यांच्याकडे 500 एकरसाठी 40 मजूर काम करतात आणि ते पण एम्प्लॉई आहे, असे रोजाने नाही आहे. प्रॉपर त्यांना सॅलरी भेटते, बोनस भेटतो, सर्व भेटतं. सो यू हॅव सॅलरीड एम्प्लॉईड और you have salaried employee? We have or part-time or all hourly. All hourly. तर तासांवर त्यांना पैसे भेटतात मित्रांनो. And they have their bonus also? You give them bonus? Sometimes, yeah. So जेव्हा पण पीक जास्त पडतं त्यांना काय म्हणतात ना बोनस पण भेटतो. And they all are permanent, right? Or they temporary, permanent, or how's it? We like to have them all the time. All the time? All year round. Oh, okay. Some of them are on part-time. Some of them are on full-time. Oh, okay. So where are the cows? The cows? They're back at the barn. Oh, back at the barn. Okay. Nice. We dry lot feed our cows. Oh. So we harvest the feed and then take the feed to the cows. Okay, nice. More efficient. Nice. For with a sheet of ice, it will suffocate and die. Oh. तर मित्रांनो त्यांना पुढचा प्रश्न असा विचारू आपण की समजा बर्फ पडला तर ते शेती कसं काय करता. सो माय नेक्स्ट क्वेश्चन, इफ यू हॅव स्नो
So during winter season, you don't crop anything? No. Ground's frozen. Ground frozen. We can get frozen ground down to 40 inches. Oh. तर मित्रांनो इथे बर्फामध्ये शेती नाही करत. So we have winter almost 6 months, right? So almost a meter. Meter. Oh. So 6 months there is no crops. Right. Like from we'll start harvesting alfalfa in May. And our last harvest will be in 1st of September. Okay. तर मित्रांनो 6 महिने अजिबात शेती नाही. फक्त 6 महिने ती एवढी शेती करतात की त्यांना गरज नाही पूर्ण वर्षभर शेती करायची. This ground here just had the up there that just had grain harvested. Oh, nice. And this ground here, we took bedding off of it for the cows. Oh, okay. So what you see is what's left over after we harvest the bedding. We have a natural gas pipeline that runs through our farm. And you see the digger over here? They are working on the pipeline. Wow. They said it was dented, so they have to dig it up to repair it. So do you like your job? Do I? Yeah. I did it for a long time. Nice. So your children's now taking care of this? Yeah. Nice. तर आजोबांना म्हटलं तुम्हाला शेतकरी जॉब आवडतो का? तर आजोबा म्हणताय की आता माझं भरपूर करून झालं तर माझे मुलं सांभाळत आहे सर्व. I kind of quit working with the farm part. You're taking up dairy farm. Yeah, I kind of quit that in early 2000. Oh, nice. And then I've been working in the cities at our retail stores. Oh, okay. Doing carpentry work and remodeling. Nice. And then I quit that 3 years ago. So I consult now. If somebody has a question about something, I tell them. आजो म्हणता आता खूप काम करून झालं आयुष्यात आता जरा चिल मारायचा टाइम आहे तरी सुद्धा ते शांतनी बसत आहे आता ते डेअरीचं सांभाळता रिटेलचं सांभाळता नंतर जे पण चीज पनीर जे होतं ना तर ते विकायला जाता तर सॅल्यूट आहे आजोबांना त्यांच्या कष्टाला. No, what is this? We call it a waterway. Oh, okay. In case rains come too fast, the water will come into this area and run away. And being that it is grass, it won't erode the dirt. Nice. Conservation. Water conservation. तर इथे मित्रांनो पाणी साठतं पावसाळ्यात तर हे वॉटर कन्झर्वेशनचा हा एरिया आहे. या साईडला शेती इकडे शेती आणि मध्ये एक काय म्हणतात ना नहर सारखं आहे. So this water going underground and going to the soil? The water in here would be running on top of the ground. Okay. And we have the tile lines, like 4-inch plastic tile lines under the ground. Okay. It takes away excess water that penetrates. Okay. There's a tile line every 60 feet. Oh, wow. तर आजोबा म्हणताय मित्रांनो त्यांच्याकडे 7 ट्रॅक्टर आहे 7 ट्रॅक्टर्स जॉन डिअरचे. And none of them are new. आणि कोणतेच नवीन नाही आहे. So it seems like John Deere tractors have a lot of longevity, right? म्हणजे यांचा एक ट्रॅक्टर so one tractor, how long you can use one tractor? What is the expiry date? Our oldest tractor, oldest John Deere tractor would be a 3020. It was purchased brand new in 1966 or 67. Oh, wow. तर यांचा सर्वात जुना ट्रॅक्टर मित्रांनो 1966 आहे 1966 चा. And I think John Deere started making tractors early 1900. I think so. Right? Yeah. It started with a plow. Yep. तर मित्रांनो त्याच्यावर मी एक सेपरेट ब्लॉग पण बनवला आहे जॉन डिअरचे ट्रॅक्टरचे म्युझियम कोणते मॉडेल आहे. तर तुम्ही जर तो बघितला नसेल माझ्या यूट्यूब चॅनलवरचा पहिलाच ब्लॉग तो होता तर तुम्ही तो जाऊन पण चेक करू शकता. It may even have started with a cream separator. Yeah. Way back. I've been to John Deere Museum over there. I make one blog over there as well. They have all their separate history, how they evolve and how the technology comes into the place to make them, grow the technology and the agriculture. Was the cream separator part of it? Yeah, they have everything. They have pillow as well. Pillow.
So do you guys, your neighbor or someone, you guys fights on your boundaries? Fight? मी आजोबांना प्रश्न विचारला की बाउंड्रीमुळे ते भांडण करतात का, कारण आपल्याकडे बांधवांवर खूप भांडणं होतात. सो इन इंडिया मोस्टली ऑन बाउंड्रीज द फार्मर्स फाईट, लाईक दिस इज माय, दिस इज युअर्स, दिस इज युअर्स. तर इथे मित्रांनो तसं होत नाही, यांच्याकडे एवढे मोठ्या मोठ्या जमिनी आहे, तर यांना काय फरक नाही पडत त्या गोष्टीचा एवढा. I think that's been tilled up there. I don't want to drive through all the ruts, clods. So in India farming, we have we don't have mostly cars, we have two-wheelers, but we're using the ox and the cart. See a white pole over there? That's a boundary. Oh, that's a boundary. That's a boundary, yeah. So this side of that pole is ours. Oh, so ती पण मित्रांनो आजोबांची शेती आहे. तो जो पोल दिसतोय ना तिथपर्यंत. We have like 7 acres here. Oh, 7 एकर या साइडला We आहे. had beans here last year. Beans. Okay. तर कडधान्यांनी इकडे पिकवलं होतं मागच्या वर्षी, ते सांगताय. So what is that tall building? Every time when I'm coming, I see that tall building in every farm. They're called silos. Silos? Yeah. What is that exactly? Feed storage. Feed storage. For the cows. Exactly. But we don't use them anymore. Yeah. This here, we own this house here. Oh. We have an employee that lives here. Oh, तर मित्रांनो हे इथे यांचे जे एम्प्लॉय असतात ना, मजूर लोक, त्यांच्यासाठी यांनी हे घर बांधलंय. आपलं शेतातलं जे घर म्हणतो ना, मळ्यातलं घर, तर हे यांचं मळ्यातलं घर मित्रांनो. आणि ते जे दिसतं ना पुढे ते टॉल, ते आपलं गाईंना जे खायला यूज करतात ना, तिथे ते स्टोअर करतात. तिथे बघू शकता तिथे. आता परत आपण फार्म मध्ये आलो जिथे ते राहता. म्हणजे किती प्रगत आहे यांचा अमेरिका देश. लिटरली मजुरांना सेपरेट घरं बांधले, ते पण असे साधे सुधे नाही एकदम. आपल्याकडे जे बंगले कसे असतात तसे. I have an experiment over there. See the 2 trees with the white? Those are peach trees. Oh, really? So you are doing any science there? I planted them 2 years ago. Oh, nice. So maybe this year we'll have peaches. Oh, peaches. तिथे आजोबांनी ते जे 2 झाड आहे ना व्हाईट, तिथे पीचचे झाड लावले. म्हणजे तुम्ही बघू शकता हे एक्सपेरिमेंट करतच राहता काहीतरी नवीन. It's a little cold for peaches. Oh, okay. But sometimes they work. So this house is someone else? Yeah. Okay. This house here is for sale. Oh, really? If you wanted to be my neighbor, you could. No, once I'm getting older, I will come for sure. आजोबा म्हणता इथे घर विकायला आहे मळ्यातलं, घेतो का म्हणे तू. आजोबांना म्हटलं थोडं म्हातारं झाल्यानंतर तुमचा काय म्हणता ना गावकरी बनतोच म्हटलं. आता त्यांच्याकडे कोणतरी येऊन गेलं. That's the lady that lives in the other house. Oh, okay. She works in our creamery. Oh. I thought they are also tourist visitors. तर मित्रांनो आता आपण परत आलो डेअरीमध्ये. आता तुम्ही अमेरिकेची शेती तुम्हाला मी दाखवली याच्या अगोदर. आता आपण जाऊ डेअरी बघायला. इथे प्लास्टिकची गाड्यांनी ठेवली. Corn silage. ओके. तर इथे मित्रांनो गुराढोऱ्यांचं खायचं सामान हे स्टोअर करता इथे. हे बघा. सो दिस इज दिस दॅट्स व्हॉट द काऊ इज इटिंग, राईट? Yep. That's corn. That's corn. तर इथे सर्व ते स्टोअर करता मित्रांनो गाईंचं जे चारा पाणी असतो ना इथे. सो दिस इज मेड अप ऑफ व्हॉट? दिस इज मेड अप ऑफ कॉर्न? Corn. ओके. The whole plant. होल प्लांट. Whole plant. Silage. तर मित्रांनो हे कॉर्न खायला घालतं गाईंना. आता आम्ही इथून छोट्याशा रस्त्यामधून वाट काढतोय. तुम्ही बघू शकता किती त्यांनी व्हाईट पेपरमध्ये ते झाकून ठेवले ताडपत्रीने. सो दिस इज ऑल स्टोअर फ्रॉम दिस इयर कॉर्न? Yeah. ओ नाईस. तर यावर्षी जो मका यांनी पिकवला होता मित्रांनो, तर तोच इथे त्यांनी सेव्ह केलाय, स्टोअर करून ठेवलाय. So this is corn here again. ओके. And this is the alfalfa here. Alfalfa. So this is also cow can eat? Cow can eat also this one? Yeah. Okay. तर हे अल्फाल्फा नावाचं एक पीक आहे मित्रांनो, कडधान्य. ते सुद्धा गाईला खाऊ घालता. आणि इकडे मका आहे. That'd be very high protein.
आणि हे खूप जास्त प्रोटीन असतं मित्रांनो याच्यामध्ये, त्यामुळे तुम्हाला दूध पण एकदम चांगल्या प्रोटीनचं दूध भेटतं. So that's why the milk quality is getting improved, right? The milk quality has a lot of parameters. Oh, not only the food. One of them would be the type of food. If cows are getting certain fats in their diet, that will affect the flavor of the milk. Oh. If cows are grazing, some plants like onions will flavor the milk. Oh, okay. If the equipment for milking is not clean, you get dirty milk, that'll affect the flavor. Oh, okay. The pasteurizer, that affects the flavor. Oh, pasteurizer is okay. How you cook the milk to kill the bacteria. आजोबांना विचारलं मित्रांनो की हे एवढं चांगलं खायला गेलं म्हणून दुधाची क्वालिटी चांगली असते का, पण आजोबा म्हणतात की फक्त जे खायला घालतो तो एक फॅक्टर आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त असे बाकीचे खूप घटक असतात की त्याच्यामुळे दुधाची क्वालिटी सुधारते, चांगली होते. तर त्यात ते म्हटले की तुम्ही कोणत्या प्रकारचे त्यांना दुसरे टाईपचे काय म्हणतात इंजेक्शन देता, कोणत्या टाईपचे तुम्ही त्यांना अजून दुसरं खाऊ घालता, त्यांची कशी केअर घेता, त्याच्यावर पण डिपेंड असतं की तुमची दुधाची क्वालिटी कशी असेल. तर तेच आम्ही आता गप्पा मारत होतो. Where did you get your engineering degree? I did my bachelor's back in India in Pune University, and I did my master's over in Texas, Arlington, Dallas. So this is where we store our manure. Oh, the cow dung? तर इथे मित्रांनो इथे काव डंग सेव्ह करता, हे शेण दिसतंय ना, ते पूर्ण शेण इथं स्टोअर करता मित्रांनो. तिकडे गाई बघू शकता किती मोठ्या मोठ्या गाई चरत बसल्या. This is enough storage for 6 months. Oh, okay. Nice. तर इथे इक्विपमेंट्स ठेवले मित्रांनो, उपकरणं शेतीसाठी, गायींसाठी. तर तिकडे तुम्ही गाई बघू शकता किती मस्त आमच्याकडे बघताय. So all cows are watching us. So this is an agitator pump. Oh, okay. Use that to stir it up to liquefy it. And then this machine here, we use to inject the manure into the ground. तर हे उपकरण मित्रांनो याने इंजेक्ट करता जमिनीमध्ये. मला पण एक्झॅक्टली माहित नाही, तुम्ही कॉमेंट सेक्शन मध्ये मला सांगा कॉमेंट करून एक्झॅक्टली काय भानगडी. We pull a hose behind it. Oh, okay. Is it danger to touch the cows? No. No, they are friendly. Thank you. Or they just as soon run away instead of getting petted. Yeah. तर मित्रांनो यांना विचारलं आजोबांना की इथल्या गाई मारक्या असतात का. आपल्याकडे कसं काही काही गाय मारकी असते राईट, तुम्हाला ती लाईक इजा करू शकते. तर इथल्या गाई आजोबांना फ्रेंडली असतात, काही काही डेंजर पण असतं, पण थोडा अंदाज घेऊनच त्यांना हात लावणे. तर खूप जास्त एक्साइटेड आहे मी पण, लाईक यूट्यूब ब्लॉगमुळे पहिल्यांदा शेती बघायला आलो. पण मला एकदम इंडियाची आठवण येते, कारण माझे मामा पण शेती करतो चाळीसगावला. तर त्याच्यामुळे मी लहानपणी असताना खूप जायचो मामाच्या गावाला, नंतर कांदे लावायचो, नंतर कपाशी वेचायचो. तर पूर्ण तीच आठवण मला आता पूर्ण ताज्या होत्या माझ्या मेमरीज. So these are corn stalks. Oh, okay. We use them for cow beds. Oh. तर हा पण मित्रांनो चारा आहे, त्यांनी हा चारा ठेवलाय. आणि ते किती मोठे मोठे कंटेनर आहे बघा, त्याच्यात ते ट्रान्सपोर्ट करता. हे ट्रॅक्टरचं मागचं लावतो ना आपण ते. आणि ऑलमोस्ट 150-200 गाई मित्रांनो, ते बघू शकता किती तगड्या गाई आहे मोठ्या मोठ्या. सो यू हॅव ऑक्स ॲज वेल? ऑक्स मेल काऊ? No. ओके. त्यांच्याकडे बैल नाही मित्रांनो. Black ones are crossbred Holstein and Wagyu. Oh, okay. And Nice. Black and white Holsteins are all purebred. I think we do have one bull for breeding. त्यांनी 2 कुत्रे पण पाळले मित्रांनो इथल्या शेतीचं संरक्षण करायला.
इथे JCB पण ठेवलं इथे, काय माहिती काय ठेवलंय. मित्रांनो इथे कांगारू पण ठेवले नाही, तुम्ही बघू शकता कसे चालता बघा, ते किती क्यूट आहे. हॅलो 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 हाय 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 हाय. 1 2 3 4 5 कांगारू ठेवले मित्रांनो इथे. तिथे मी मित्रांनो इथे 4 ठेवले यांनी. आता मी तुम्हाला एक एक करून दाखवतो गाई. हॅलो. सो व्हॉट इज दिस नेम? सुझन. नाव सुझन आहे मित्रांनो. नंतर ती घाबरते, तिचं नाव मरून आहे. नंतर तिचं नाव लेझी आहे. 3 and what is this number? 3894. They have what's called an index number. Oh, index number. Back in 1952, okay. we started with cow number 1. Oh, nice. So she's the 3981 cow since then. It's freezing cold. इथे ट्रॅक्टर पण ठेवला मित्रांनो, बघू शकता. नंतर इथे oh, this one. सर्वात जुना ट्रॅक्टर आहे मित्रांनो, 1966चा आहे. तर या गायींना थंडी का वाजत मला तेच समजत नाही. So this cow don't get cold with this weather? No, they've got long hair. Oh. They like this weather. Oh, really? They don't like summer when it's hot. इथे यांचं मित्रांनो खायचं चार आहे, तर ठेवलं बघू शकता. हिचं नाव आहे स्वीट, डिझेल, लॉजिकल. ते खातात, त्यांचं खाणं चालू आहे मित्रांनो. तर इथे मित्रांनो यांचं शेड आहे. इथे सर्व ट्रॅक्टर, नंतर जे पण इथे मजूर असतं ना, तर ते इथे काम करतात. हे 2 कुत्रे पण पाळले. त्या साईडला गाई मी तुम्हाला दाखवलं त्या. आणि आता आपण जाणार आहे या साईडला. सर्व टूल्स ठेवले मित्रांनो, इलेक्ट्रॉनिक्सचं जे पण त्यांचं सामान असतं ना, कटर झालं, तर इथे मेंटेनन्सचं सर्व रिपेअरचं हे काम करतात. इथे लेथ मशीन पण ठेवलं, इथे बघू शकता. तर हा जॉन डिअरचा ट्रॅक्टर मित्रांनो, 6415 मॉडेल आहे. तर हा आहे 1970चा ट्रॅक्टर आहे. आणि हा लेटेस्ट आहे मित्रांनो जॉन डिअरचा. तर ज्यांना माहीत नाही मित्रांनो, सबस्क्रायबर मित्रांनो, तर मी पण जॉन डिअरमध्येच काम करतो. ॲज अ मेकॅनिकल इंजिनियर मी इथे काम करतो. त्यामुळे इथले शेतकरी खूप जास्त जॉन डिअरच्या ट्रॅक्टरला प्रेफरन्स देतात. हा तर ॲक्च्युली खूप जुना मॉडेल आहे. तुम्ही जर माझा तो ब्लॉग बघितला नसेल पहिला, तो जाऊन बघा. त्याच्यामध्ये नवीन मॉडेल मी सर्व तुम्हाला दाखवले. ऑलमोस्ट 10 करोडचे ट्रॅक्टर असतात मित्रांनो. एवढी जास्त थंडी, मी आता जस्ट मध्ये आलो मला बरं वाटलं. पण बाहेर ऑलमोस्ट -10 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे. खतरनाक कुडकुडतोय मी. तर आपण आता डेअरी बघायला चाललोय मित्रांनो. तर तुम्हाला दाखवतो कसं दिसतं. हो नाईस. तर मित्रांनो इथे बघा कसं दूध काढताय. तुम्ही गो द्या, तुम्ही बघू शकता ऑटोमॅटिक दूध काढताय मित्रांनो. लहान पोरगा इथे काम करतोय. इथे बघू शकता अशा गायी उभ्या केल्या आहे. आणि पूर्ण मशीनने मित्रांनो ऑटोमॅटिक इथे दूध काढलं. आता इथे बघा तुम्ही, हे बघा दिसतं तुम्हाला. So this is all automatic? All automated? Yeah, it could be, but we don't use it. Oh, okay. We take them off manually. Oh, manual. Everything's right here. Oh, okay. तुम्ही बघितलं इथे पूर्ण ऑटोमॅटिक. ते काय म्हणतात ना, आपल्याकडे हाताने दूध काढता, इथे पूर्ण मशीन दूध काढतात. सो दे आर सकिंग ऑटोमॅटिकली द मिल्क. हा एवढासा लहान पोरगा पण काम करतो मित्रांनो. तुम्ही अमेरिकेत बघितलं ना, एकदम काय म्हणतात लहानपणापासूनच कामाची सवय असते. 10 वर्षाचा पोरगा पण नसेल, 11-12 वर्षाचा. तर बघितलं मित्रांनो, इथे पूर्ण गायींचे बिल्ले लावले. त्याचा नंबर, जायला, डर्टी, गुडी. सो दिस इज ऑफिस. Yeah, it's office for the creamery people. ओके, नाईस. ते ऑफिस आहे मित्रांनो इथेच. क्रीमरी जे असतं ना त्याचं ऑफिस आहे. So what is this?
This is where we buy milk. Milk. Make butter. Make butter. Ice cream. Ice cream. Cheese curds. नाईस. तर मित्रांनो इथेच यांचं दूध प्रोडक्शन होतं आणि ते बटर पण बनवता, चीज पण बनवता, नंतर आईस्क्रीम पण बनवता, एकदम फ्रेश. सो राईट नाव पास्चरायझर. ते पास्चरायझर मित्रांनो. सेपरेटर. हे सेपरेटर मित्रांनो. हे चीज टँक आहे मित्रांनो. इथे चीज बनतं. बटर. इथे बटर बनवतं मित्रांनो. नाईस. सो राईट नाव इज क्लोज. इथे दुधाच्या बाटल्या बघा मित्रांनो. हे फ्रेश दूध काढलं एकदम. फ्रेश मिल्क. ओह नाईस. तर हा ब्रँड आहे मित्रांनो यांचा. मी पण एक फ्रेश कॅन दुधाची बाटली घेतो आता इथून चहासाठी. अरे मित्रांनो दुधाचा व्यवसाय आहे, त्यालाच लागून याने जोडधंदे पण केले, साईडला शेती पण आहे. याचा टर्नओव्हर लाईक करोडांमध्ये असेल मला असं वाटतं. तर चला मित्रांनो आपण त्यांना विचारू की त्यांचं वर्षाचं उत्पन्न किती आहे. सो इफ यू डोंट माइंड कॅन आय आस्क यू वन क्वेश्चन. इफ यू डोंट माइंड कॅन यू आस्क यू वन क्वेश्चन. So how much you make in a year? Everything with the farm, your crops, your milk, everything. How much? Money? Yeah, a year, around approximately. Okay. We've been doing this for 20 years. 20 years. For the processing and marketing. But still, how much your profit for 1 year? So. When we first started out, we were making about $500,000 a year. $500,000 a year. Really, really good. Oh my God. But now, maybe 100. ह्यांनी चालू केलं तेव्हा 500. मी तुम्हाला नंतर सांगतो किती आहे, कारण त्यांचे ॲक्च्युली एक एम्प्लॉय काम करतं त्यामुळे मी सांगू नाही शकत. पुढे गेलं मी तुम्हाला सांगतो. इथे मित्रांनो सामान पण ठेवलं आहे सर्व जे पण मेंटेनन्सचं इक्विपमेंटचं असतं ना. इथे हेडफोन ठेवले, इथे हेड गार्ड ठेवलं आहे, नंतर साखर ठेवलं आहे. सो वे वी गोईंग नेक्स्ट. This is our holding tank for the raw milk. ओ तर हे रॉ मिल्कचं टँक आहे मित्रांनो. इथे होल्ड करत आहे. दॅट्स नाईस. 3000 गॅलनचा टँक आहे मित्रांनो. जे कच्चं दूध असतं ना रॉ मिल्क इथे स्टोअर करताय. आता मी जी माहिती देतो मित्रांनो त्यात थोडं वरती खाली असू शकतं, कारण मला पण एवढी शेतीची माहिती नाही आहे. चुकलं तर प्लीज माफ करा. मी माझा पूर्ण प्रयत्न करते तुम्हाला इथली नवीन अमेरिकेतली माहिती द्यायचा ट्राय करतो. पण काही चुकलं तर कृपया प्लीज मला माफ करा. हा छोटा ट्रॅक्टर आहे मित्रांनो इथे. लेट्स गो. माझा हात सुद्धा भीती वाटते. माझा हात खाऊन नाही घेतला म्हणजे झालं. शेण बघा म्हटलं मित्रांनो कसं दिसतं अमेरिकेतलं गाईंचं शेण. चला मित्रांनो इथल्या गाई तर बघून झाल्या. आता आपण जाऊ थोडं चीज आणि काय म्हणता दूध प्यायला आणि थोडं आईस्क्रीम पण खाऊ. मला आईस्क्रीम खूप जास्त आवडतं कारण. तर आता मित्रांनो ऑलमोस्ट 4:30 वाजले आणि तुम्ही अंधार बघू शकता. आता अंधार बऱ्यापैकी पडेल आणि जसा जसा आता हिवाळा जवळ येईल ना 2 वाजता लाईक 4:30-5 वाजता पूर्ण अंधार पडून जाईल. आता मी परत चाललोय त्यांच्या मेन घराच्या इथे जिथं त्यांचं दुकान पण आहे. तर तिथे मी तुम्हाला आय थिंक ऑलरेडी दाखवलं आईस्क्रीम कसं भेटतं काय भेटतं. तर मला ॲक्च्युली दूध अजिबात नाही आवडत. पहिल्यापासून मला दुधाची ॲलर्जी आहे. पण मला पनीर झालं, बटर झालं, आईस्क्रीम झालं खूप जास्त आवडतं. तर आता मी तिकडे जातो आणि थोडं आईस्क्रीम खातो. आणि खरं सांगतो मी अमेरिकेत येऊन पहिल्यांदा हे असं काहीतरी बघतोय. जेव्हापासून यूट्यूब स्टार्ट केलं तेव्हापासून मला नवीन जागा एक्सप्लोअर करायला खूप आवडतं आणि ते सर्व तुम्हाला दाखवायला पण खूप आवडतं. कारण तुम्हाला इंडियात बसून मला ह्या गोष्टी दाखवायला खूप बरं वाटतं की आपल्यामुळे कोणालाही काहीतरी माहिती भेटते, आनंद भेटतोय. तर
तुम्हाला आनंद भेटला तोच खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो माझ्यासाठी. ते तुम्ही बघू शकता ते टूर सेंटर आहे, हा एंट्रन्स आहे, तुम्हाला मी अगोदर पण दाखवला. आणि इथे ही प्लास्टिकची गाय आणि हे यांचं ऑफिस इथे घर आहे. So yeah, ice cream. I would love to test your ice cream. I have ice cream sandwiches, plain ones, and for the wafers, and I have oatmeal chocolate chip cookies with ice cream, and I've got all kinds of 8 ounces in here. All of those are the varieties. So you have cheesecake as well? No. Oh, that's eggnog. Oh, okay. These are $2.54 and two twice now. Oh, okay. How much is 4? These are 2. Oh, okay. $2. What is the best one you have over here? I like butter pecan. Raspberry is good. Chip and cherry. Okay. Chip and cherry is good. I'll take vanilla. Vanilla. Yeah. That's always good. Yep. That's always good. Yep. This is very hard. Yes, it's hard. It'll take a little while to thaw it out. Yeah. Did you learn anything? Yeah, lot of good things. I saw all the farm. It's pretty big. 450 acres. Back in India, we have only 10 acres, 15 acres, 50 acres. That's it. Okay. Gale. Gale. Sangale. Yep. Okay, sounds good. Yep. This Sounds is pretty old school, right? I like old school stuff. Yes. This is how we had some. Let's see. You need 2 spoons. You just got 1 spoon. Yeah. I'll get one more. Toffee coffee. Vanilla. इथे न्यूज पण लिहिलंय मित्रांनो 93-year-old farmer legendary. So this is your grandfather? No, that's a gentleman from up north. Oh. This is Blake. That's our grandson. Oh. And he had a bull that he collected the semen. And he got a hold of some of that semen and got that calf. Oh, okay. Nice. So it's pretty cool. आपण आजीला विचारलो की इंडियनसाठी त्यांचं काय मत, त्यांना काय म्हणायचं आपल्याला. सो व्हॉट्स युअर थॉट ऑन इंडिया? हॅव यू एव्हर बीन टू इंडिया? नो. Okay. Don't know much about India. I would love to invite you to India. We have a lot of people that come from India that tour. Oh, really? Yeah. Nice. हा US चा मॅप आहे मित्रांनो पूर्ण. सॉरी, आयोवाचा मॅप आहे. मी ज्या राज्यात राहतो ना तर हा त्याचा मॅप आहे. Oh, so this one where the people visited this one? People from all over come and visit. Oh, nice. And then they come, they get a pin and they put it on where they're from. So you know what? I'm from this side. You're from that side, okay. Yep. Very good. तर मित्रांनो आजींनी असा मॅप केलाय पूर्ण जगाचा. आणि हे जे दिसतंय ना हे म्हणजे की यांच्या डेअरी फार्मला कुठून लोकांनी व्हिजिट केलंय. तर हा US आहे. तर माझं जे राज्य आहे ना आयोवा, तर इथे खूप जास्त यांनी डॉट केले. आणि हे आहे इंडिया. इथे आहे नाशिक मित्रांनो, मुंबई आपलं महाराष्ट्र. बघा इथे हा महाराष्ट्र आहे. सो इट्स प्रिटी कूल. आय लाईक दिस इज ऑल द मेमरीज राईट. सो ही पहिली जनरेशन आहे मित्रांनो. 1864 साली हे आले होते इथे. सो यांची सासूची सासूबाई आहे. नंतर इथे 1924 यांचे मुलं. Oh, wow. The old farm. Before I started building creamery. तर हा 1898चा फोटो मित्रांनो, जुन्या काळातला. त्यांची बायको. या डेअरी फार्मचा हा जुना पिक्चर 1964 सालचा. 1964. This is your family picture. But that's 2018. 18. So I have college kids now. Oh my God. One's married. She's teaching. She's married. She's in Georgia. Oh. तर मित्रांनो ही या आजींची आणि आजोबांची फॅमिली आहे. तर आपण ज्यांच्यासोबत आता फिरलो ना ते हे आजोबा आणि आपल्या जे आहे ना ते हे आहे. आणि हे त्यांचे मुलं बाळं, त्यांची फॅमिली. सो दिस ऑल युअर सन्स अँड डॉटर्स? Son. They're
5 wives. Wife. Son, daughter. Oh. Her husband. Husband. And they're all children's. Nice. Yeah. तो किती मोठा परिवार आहे. You have such a beautiful and big family. Thanks. We're pretty proud of there. चला मित्रांनो, आता मी निघतो घरी. मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला, तुम्हाला अमेरिकेची शेती कशी वाटली, नंतर डेअरी कशी वाटली, तुम्हाला इथल्या गायी कशा वाटल्या, आणि जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो हा ब्लॉग, सो दॅट आपलं चॅनल पण ग्रो होईल आणि मी तुमच्यापर्यंत असेच नवीन नवीन ब्लॉग घेऊन येऊ शकेल. तोपर्यंत काळजी घ्या. आपण परत भेटू एका नवीन कोऱ्या करके ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.